या ठिकाणी शिवसेना आणि भाजपा म्हणजे शिंदे शिवसेना आणि भाजप हे प्रतिस्पर्धी म्हणून या ठिकाणी लढत आहेत. वेंगुर्ल्यामध्ये लढत आहेत, सावंतवाडीमध्ये लढत आहेत आणि कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीला शिंदे शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे. यावरून मोठं रणकंदन मारलेलं आहे. आणि या पलीकडे जाऊन सांगतो की सिंधुदुर्गामध्ये नारायण राणेंचा शब्द अंतिम, राणेसाहेब सांगतील ते अंतिम. राणेसाहेबांना ही युती हवी होती, मात्र ही युती अवघ्या 2 दिवसात तोडली गेली आणि ती युती रवींद्र चव्हाण साहेबांनी तोडली असा थेट आरोप कुडाळ मालवणचे आपचे आमदार निलेश राणे यांनी केला आणि मोठं रणकंदन या जिल्ह्यामध्ये माजलंय. याकीकडनं प्रभाकर सावंत सांगतायत या युती तोडण्यामागे रवींद्र चव्हाण यांचा कोणताही हात नाही, मात्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशिवाय या जिल्ह्यातलं पान सुद्धा हलत नाही, पालकमंत्री सुद्धा हलत नाहीत, असं चित्र एकत्रित आहे. आज आपण आहोत कुडाळ मालवण मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्यासोबत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया या जिल्ह्यातील नक्की काय घडामोड आहे आणि काय या जिल्ह्यामध्ये चाललंय ते. साहेब काय सांगाल आपण? साहेब, ह्याला अनेक प्रश्न आपण आपल्या सुरुवातीच्या निवेदनामध्ये केले. मी सगळ्या प्रश्नाची उत्तर द्यायचे प्रयत्न करतो. जेव्हापासून आम्ही शिवसेनेमध्ये काम करायला लागलो, आम्हाला सन्माननीय आमच्या पक्षाचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी एकच गोष्ट सांगितली की तुम्हाला काही करायचं आहे तर सन्माननीय राणे साहेबांना विचारून करा. आणि माझाही माझा राजकीय प्रवास राहिला आहे ते राणेसाहेब एके राणेसाहेब, त्यांच्या पलीकडे मला जग नाही आणि त्यांच्या सावलीच्या बाहेर काय करावं अशी इच्छा देखील नाही. निवडणुका लागल्या आणि निवडणुका लागल्या आम्ही चर्चा सुरू केली त्याच स्तरावर. मग कार्यकर्ते जाऊन भेटायचे. मी स्वतः रवी चव्हाण साहेबांच्या पीएला फोन केला, रिस्पॉन्स दिला नाही. मग उदय सामंत भेटले, केसरकर साहेब भेटले, वेगवेगळ्या नेत्यांना भेटले. नंतर असा एक दिवस आला की राणेसाहेब स्वतः जिल्ह्यात आले आणि पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मला ही महायुती हवी आहे, ती युती झाली पाहिजे. आम्ही सगळे सकारात्मक होतो. सगळ्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आणि आता राणेसाहेब बोलले की आता युती होणार. हे 90% लोकांना वाटत होतं, पण जी 10% लोक होती जी सन्मान्य रवी चव्हाण साहेबांच्या म्हणतात त्यांच्या आदेशावर चालत होती, त्यांना ही युती नको होती. काही ना काहीतरी करून ही युती तुटली पाहिजे. राणे साहेबांचा शब्द मागे पडला तरी चालेल, पण रवी चव्हाण साहेबांना हवंय की ही युती होता कामा नये. म्हणून वाटेल ते करा, पण ही युती तोडा. मग घाणेरडे प्रस्ताव पाठवण्यात आले. 16 आम्ही लढतो, 4 तुम्ही घ्या. हा नगराध्यक्ष आमचा, तो नगराध्यक्ष, आम्ही तुमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आम्ही ठरवणार. म्हणजे त्यांना माहिती आहे हे सगळे प्रस्ताव दिले तर 100% युती होणार नाही आणि त्यांना लोकांना दाखवायला मिळेल की यांच्यामुळे युती तुटली. आम्ही ते सगळं सहन केलं. आम्ही म्हटलं तुम्हाला सगळीकडे जिथे राणेसाहेब म्हटले ना की निलेश इकडे लढायचं नाही. मी केसरकर साहेबांशी बोललो की साहेब जर कमीपणा घ्यावा लागला तर. केसरकर साहेबांचा पण मोठेपणा की तेही बोलले की जे राणेसाहेब बोलतील तसं आपण करूया. आपल्याला नाही सांगितलं लढायला, आपण नाही लढणार. एवढ्यापर्यंत तयारीपर्यंत आम्ही होतो. आता सगळीकडे पंचायत झाली त्यांची. हे कशासाठीच नाही म्हणत नाही. आम्ही एवढंच सांगत होतो की राणेसाहेबांचा शब्द पडू देऊ नका. 35-40 वर्ष तो माणूस झुंजलाय या जिल्ह्यासाठी. तुम्ही नका करू, आवडणार नाही. पण रवी चव्हाण साहेबांनी ठरवलं तर ते ठरवलं. त्याच्यामध्ये मग त्यांनी ते इंटरव्ह्यू घ्यायचा तो एक दिवस त्यांनी आणला. इंटरव्ह्यू सगळ्या सीटांवर घेतले गेले. म्हणजे असं नाही की युती होईलच असं नाही, सगळ्या सीट. हे सगळं साहेबांच्या पत्रकार परिषदेनंतरचं सांगतो. इंटरव्ह्यू सगळ्या सीटवर घेतले. तरी आम्ही काय बोललो नाही. चला ठीक आहे, आम्हाला काय बोलायचं कारण नाही, तो पक्ष वेगळा आहे. आमच्या शिंदे साहेबांचं बोलणी चालू असताना त्यांचा बॅनरवरचा फोटो काढला गेला अचानकपणे, जेव्हा आमची कणकवलीमध्ये बोलणी चालू होती. परत राणेसाहेब जिल्ह्यात आले. एक एक करून
हे सगळे गायब व्हायला लागले. साहेबांना कसं सांगणार की आम्हाला वरतून आदेश वेगळा आलाय? साहेबांनाही लक्षात आलं. त्यांनी मला बोलून घेतलं की निलेश हे काय वेगळं चालू आहे, तू आता थांबू नको, तुझा वेळ वाया जातोय. ऑलरेडी तू 10-12 दिवस थांबलास, निवडणुकीला आता अवघे 15 दिवस राहिले, तू आता काय थांबू नको. मी बोललो नक्की साहेब, तुम्हाला काय, मला तुम्हाला सोडू नये, 100% मी तुला सांगतो, तू कामाला लाग आणि तुला जिथे योग्य वाटेल तिथे तू कर. साहेबांच्या पाया पडलो, आशीर्वाद घेतला, बाहेर पडलो. इथे येऊन मग मी माझ्या पक्षाची मीटिंग घेतली, त्यांना सगळ्यांना सांगितलं. आणि निवडणुकीमध्ये आम्ही डेव्हलपमेंट हा अजेंडा घेऊन उतरलो सर, पर्सनल अजेंडा नाही. आता काय झालं, रवी चव्हाण साहेब प्रदेश अध्यक्ष असून सुद्धा ते 2-2, 3-3 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात घालवतात. महाराष्ट्रामध्ये 250 निवडणुका लागल्यात, पण ते फक्त 2-3 जिल्ह्याचेच प्रदेश अध्यक्ष असल्यासारखे वागतात. माझं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही वातावरण खराब करू नका. अहो, आपण जीवाभावाचे एकच कुटुंब आहोत, आपण कुठे जाणार आहोत एक दुसऱ्याला सोडून? निवडणूक संपल्यानंतर परत सगळे एकत्र येणार आहेत. म्हणून निवडणुकीचं वातावरण खराब करू नका, उभाटाला फायदा होईल असं काय करू नका. मग मी रत्नागिरीचं उदाहरण दिलं. मला रत्नागिरीमध्ये तुम्ही 18-19 सीट लढवताय, 20 सीट लढवताय, आणि इकडे कारण काय सांगताय नाही, इकडे कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आम्ही 18-19 सीट म्हणजे पूर्ण जिल्ह्यात, पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फक्त 20च्या आतमध्ये भारतीय जनता पक्ष लढवते. राजापूरमध्ये 1 सीट, लांज्यामध्ये 1 सीट, रत्नागिरीमध्ये 6 सीट, ते पण 2 ऍडजस्ट केलेल्या, आणि असं करत करत पुऱ्या जिल्ह्यामध्ये फक्त 20 सीटच्या आतमध्ये भारतीय जनता पक्षाने आपला कार्यक्रम आटपला. सिंधुदुर्गात 50-50चा फॉर्म्युला होता. 50-50 काय आम्ही सांगितलं होतं, 100 पण केलं तरी चालेल, पण राणे साहेबांनी सांगितलं पाहिजे नाही लढवायची, तुम्ही नाही लढवणार, तुम्हाला जिथे बीजेपी पाहिजे बीजेपी आणणार. मग साहेब, या जिल्ह्यामध्ये अंतिम शब्द नारायण राणे साहेबांचा असताना आणि सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे नारायण राणे अशी ओळख असताना त्यांचा शब्द बोलण्याचं धारिष्ट कोणी केलं असं तुम्हाला वाटतं? साहेब, मी नाव घेऊन बोलणारा माणूस आहे. हे एकमेव कारण जे मला दिसलं, जी मी माहिती घेतली, ते म्हणजे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, प्रदेश अध्यक्ष भाजप. त्यांना काय राग आहे सिंधुदुर्गावर, राणेंवर किंवा ह्या आमच्या व्यवस्थेवर? साहेब, आम्ही आल्यानंतर बीजेपी किती झाली आणि अगोदर बीजेपीचं ठेवण किती होतं हे कोणी पत्रकारांनी पण सांगितलं तर तुम्ही विचारून घ्या. कोणी सांगेल तुम्हाला की आम्ही आल्यानंतर बीजेपीची स्ट्रेंथ किती वाढली, अगोदरची काय होती. त्यांना कुठेतरी आमच्यामध्ये फट पाडायची, गट पाडायचे, एकाचे 4-4 गट करा, ह्यांची ताकद नेस्तानाबूत करा. साहेब, आम्ही बावनकुळे साहेबांचं पण काम बघितलंय, आम्ही चंद्रकांत दादांचं काम बघितलं. आम्हाला कधी वाटलं नाही ह्यांना राणेंची ताकद कमी करायची. तुमची ताकद नष्ट करा पर्याय आणि राणेंची ताकद त्यांनी जिल्ह्यात संपवण्याचं काम करतायत का? आज माझा स्पष्ट आरोप तोच आहे की राणेंची ताकद कमी करून काय मिळणार आहे? उबाटाला फायदा होणार. अच्छा, हे मगाशी मी बोलता बोलता हेच म्हणत होतो, तुम्ही इकडे कारण काय देताय? नाही, कार्यकर्त्यांचं नुकसान होईल, बंडखोरी होईल, उबाटाला फायदा होईल. मग रत्नागिरीत बंडखोरी नाही होणार? तिकडे युती कशी गेली? तिकडचे तुमचे कार्यकर्ते काय पाकिस्तानी आहेत की काय? म्हणजे तिकडचे कार्यकर्ते वाऱ्यावर असले तरी चालतील, इकडे तुम्हाला कारण काय की कार्यकर्ते? कसलं कार्यकर्त्यांचं कारण सांगताय? एकतर आम्हाला माहितीये खरं काय. सन्माननीय चव्हाण साहेबांचा मी आजही आदर करतो, पण हे जे ते वागतायत ते आमच्या राणे साहेबांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतल्यासारखं वागतायत, ते आम्ही कधी मान्य करू शकत नाही. म्हणून मी उघड नाव घ्यायला साहेब सुरुवात केली. मी तुम्हाला मध्येच थांबवण्यावरती एक प्रश्न करतोय की भाजपचे जिल्हा अध्यक्ष जे आहेत प्रभाकर सावंत, हे म्हणतात बोलणी सुरू असतानाच आपण मालवणचा नगराध्यक्ष जाहीर केला. आता तुम्हाला पुढचं सांग, तुम्ही सुरुवात केली त्यांचं म्हणणं. नाही, प्रभाकर सावंत एक तर साहेब बघा, तो पगारावर आहे तिकडे बीजेपी मध्ये. तो काय जिल्हाध्यक्ष म्हणून मेरिटवर किंवा स्वतःच्या ह्याच्यावर झालेला नाही, कुठल्या गुणावर झालेला नाही, तो पगारी नोकर आहे बीजेपी मध्ये. ह्यांनी काय केलं, ह्यांनी सगळ्यांना अपक्ष फॉर्म भरायला लावले, सुरुवात केली. ह्यांनी एबी फॉर्म कधी दिला? भीतीपोटी. तो काय प्रेमापोटी नाही किंवा ह्यांच्यावर उमेदवारांवर काय विश्वास आहे म्हणून नाही. ह्यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार मालवणमध्ये 2 दिवसा अगोदरच फॉर्म भरून बसल्या होत्या. ह्यांच्या सगळ्यांनी अपक्ष फॉर्म भरले, बरोबर आहे? बरोबर. ह्यांचा एबी फॉर्म, तो आमचा कुडाळचा रणजित देसाई आहे, तो घेऊन आला 1:30 वाजता, आणि एबी फॉर्म फक्त त्या फॉर्मला जोडले शेवटच्या दिवशी.
ह्यांनी फॉर्म कधी भरले? आमच्या अगोदर भरून ठेवले, अपक्ष म्हणून भरून ठेवले. अपक्ष म्हणून भरून ठेवले. एबी फॉर्म कधी जोडले? शेवटच्या दिवशी. किती खोटं बोलताय हो. हे पाप नाही धुता येणार तुम्हाला ह्या जन्मात. प्रभाकर सावंत, कधीतरी तुम्ही खरं बोलायला शिका. तुम्ही असाल पगारावर बीजेपीच्या, पण कधीतरी खरं बोलायला शिका. ही पद्धत बरोबर नाही. आता व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, सीसीटीव्ही आहे त्या नगरपालिकेमध्ये. कोणी फॉर्म कुठल्या दिवशी भरले हे सगळं साहेब तुम्हाला त्या सीसीटीव्ही मध्ये दिसेल. मग मला सांगा तुम्ही खोटं का बोलता? तुम्ही सगळ्यांना अपक्ष भरायला लावले, आम्हाला माहिती आहे. अच्छा, ते पण तुम्हाला सांगतो, एबी फॉर्म शेवटच्या दिवशी का आले? जर हे लोकांनी एबी फॉर्म अगोदर दिले असते तर ह्यांना भीती होती ह्यांचे उमेदवार फुटतील. तुमच्या उमेदवारांवर विश्वास नाही, तुमच्या उमेदवारांवर कंट्रोल नाही, तुम्हाला उमेदवार सापडले नाही. तुम्ही धरून पकडून आमचे फोडून इकडून तिकडून तुम्ही जबरदस्तीने तिकडे तुम्ही तिकडे उमेदवारी दिली. ते पण एबी फॉर्म सगळीकडे, फक्त माझ्याकडे नाही साहेब. वेंगुर्ल्याला पण तीच परिस्थिती आहे. शेवटच्या दिवशी एबी फॉर्म देण्याचं कारणच एवढं की हे भीतीमध्ये होते की आमचे हे फुटतील. आणि एवढं करून सुद्धा तुम्ही आज उघड्या छातीने म्हणजे असं सांगताय बिंदासपणे की आम्ही 2 दिवस अगोदर उमेदवारी दिली. अहो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आपण काय बोलतोय, किती खोटं बोलतोय. त्या व्यवस्थेमध्ये सीसीटीव्ही आहेत. कोणी कधी फॉर्म भरला साहेब, मी निलेश राणे म्हणून खोटं बोलत असेल ना तर त्या सीसीटीव्हीचा खोटं नाही बोलणार. बरोबर, असं आहे ते साहेब. मी काय आज की नाही, जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे. आपले बाबा खासदार नारायण राणे साहेब आहेत, या जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे आहेत, खासदार या ठिकाणी भाजपचा आहे आणि 2 आमदार आपण शिंदे शिवसेनेचे आहेत. आज या राणेंचं अस्तित्व संपवताना कुठेतरी भाजप या ठिकाणी कमी होणार नाही यांची भीती आहे की नाही? साहेब, मला टार्गेट हे फक्त राणे वाटतात रवी चव्हाणांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या स्वभावामध्ये. आता साहेब, तुम्ही जर मालवणची त्यांची यादी बघितली उमेदवारांची, भाजपची, प्रत्येक कुटुंबामध्ये 2-2 म्हणजे असे उमेदवारी, एका कुटुंबातून 2-2 उमेदवार दिलेले आहेत. मग मला एक सांगा, निलेश राणेला द्यायला काय हरकत होती? हे मुद्दाम तेव्हापासून चालू आहे साहेब. आणि ही फिडिंग जी खालून वर जाते ना साहेब, वरच्या नेत्यांना काय माहित नसतं. फडणवीस साहेबांना ह्याच्यातलं काही माहित नाही. हे खालच्या फिडिंगवर वर सांगतात, बघा हे असं करावं लागेल. माझं म्हणणं तेच होतं, तुम्ही डॅमेज कोणाला करताय एवढं तरी लक्षात घ्या. आपण आपल्या विरोधकांना झिरोवर आणू शकत होतो या निवडणुकीच्या माध्यमातून. त्यांचा मनोबल तुटला असता, पण तुम्ही जिवंत ठेवलं. उभाटाला टॉनिक दिलेली. कुठलाही याचे काँग्रेस असू दे साहेब, कुठल्याही विरोधकांना तुम्ही जिवंत म्हणजे राजकीय जे जीवदान देत. काय गरज होती? राणे तुमच्याबरोबरच होते. आजही 2 राणे तुमच्याबरोबर आहे, मी इकडे आहे. अच्छा, माझं कुटुंबच आहे भाजप म्हणजे, मी काय वेगळं समजत नाही. माझे वडील, माझा भाऊ तिकडे आहे, भाजपमधूनच आले, मी भाजपमधूनच आलेलो आहे. अच्छा, फडणवीस साहेबांच्या पायाला हात लावून आलेलो आहे की साहेब उमेदवारीच्या तडजोडीवरून आपण शिवसेना, जे काय कारण असेल ते. आता मी एवढं काम करत असताना आणि शिंदे साहेबांना मी खरोखर मनापासून खूप मानतो. ज्या माणसांनी मला आमदार केलं, निवडून आणलं, तिकीट दिली, मला तर फेकला होता समाजकारणात, म्हणजे राजकारणामध्ये मला फेकला होता. मी कुठे नव्हतोच. शिंदे साहेबांनी मला परत ह्या प्रवाहात आणलं, मला निवडून आणलं. त्या माणसाचे उपकार मी ह्या जन्मात विसरलो तर देव माफ नाही करणार मला. आता माझं प्रेम शिंदे साहेबांवर एवढं असल्यामुळे हा उद्या परत बीजेपी देणार नाही ही भीती आहे. म्हणून ह्याला डॅमेज करून टाका. मी बोललो, मी शिंदे साहेबांना माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही. म्हणजे नाही, राजकारणात मी असू दे किंवा नसू दे, मी शिंदे साहेबांना सोडणार नाही. काही जरी माझं राजकारणात झालं, मला एकही पद नाही मिळालं, मला कसली उमेदवारी नाही मिळाली, तरी मी शेवटपर्यंत शिंदे साहेबांचाच राहणार. हे जीवन आता उरलेलं जे आहे ते शिंदे साहेबांच्या नावावर. हे ऐकल्यावर त्यांची जळफाट झाली. अरे मग आपलं नुकसान होईल. कशासाठी आपण हे सगळं करतो? जाहीर वक्तव्य केल्यापासून हे सगळं सुरू झालं. आणि म्हणून मला साहेब एवढंच आहे की आपण एक कुटुंब, आपण हिंदुत्वासाठी एकत्र आलेली लोक, अनेक आंदोलनं हिंदुत्वासाठी आपण केली, गोमातेसाठी आपण आजही सक्रिय आहोत. सगळ्या आपण गोभक्तच आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी आपण क्लॅन म्हणतो ना, आपण ती लोक आहोत.
आयडिओलॉजी जेव्हा एकत्र आहे, एक आहे, तर आपण आपसात का भांडावं हा विचारधारा माझा एकच विषय. असताना दोन परस्पर दोन टोकं का? दोन टोकं का? आणि एका व्यक्तीमुळे, अच्छा ते सोडले तर बाकी कोणालाच काही प्रॉब्लेम नाही, बरोबर. कोणाला प्रॉब्लेम आहे? कार्यकर्त्यांची इच्छा होती की युती आणि व्हावी. एकदा साहेब, मोठे साहेब बोलले ना, आमचे राणे साहेब बोलले की कोण कार्यकर्ता पण नाही म्हणणार आहे. त्या कार्यकर्त्यांची इच्छा, जनमताचा कौल घेतला असता कार्यकर्त्यांची इच्छा होती अशी. माझं तेच म्हणणं आहे साहेब. आपण सगळीकडे तुम्ही एवढे ज्येष्ठ आहात, तुमचा अनुभव दांडगा आहे, तुम्हाला जिल्ह्याची परिस्थिती माहिती आहे, खारेपाटणच्या टोकापासून ते बांधाच्या टोकापर्यंत तुमचा एवढा अनुभव आहे. मग तुम्ही जे बोललात तेच खरं आहे. कोण कार्यकर्ता बोलला की आम्हाला अपक्ष, एक मला कार्यकर्त्याचं नाव सांगा ह्यांचे 10%चे सोडून 90% कार्यकर्ते पदाधिकारी म्हणत होते युती झाली पाहिजे. आमची पण तीच मागणी होती. साहेब, असा एक प्रश्न राहतो शेवटी की रवींद्र चव्हाण सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि या जिल्ह्याचे ते पालकमंत्री राहिलेले आहेत आणि महत्वाचं भाजपचं त्यांचं प्रदेशाध्यक्ष पद त्यांच्याकडे. एवढ्या मोठ्या व्यक्तीला अंगावर घेताना आपल्याला भीती नाही वाटत? आपलं राजकीय पुढचं अस्तित्व आहे, संपूर्ण राजकीय वाटचाल आहे. मी साहेब सांगू तुम्हाला, माझ्या रक्तात भीती नावाची गोष्टच नाही. मी जेव्हा कोणी नव्हतो, 10 वर्ष माझ्याकडे कुठलंही पद नव्हतं तेव्हा मी रत्नागिरीमध्ये सगळे आमदार, खासदार, पालकमंत्र्यांना अंगावर घेतलेला माणूस. आणि ज्याला म्हणतात ना, मी वाईट काय केलं मला दाखवा, माझं इकडे चुकलं असेल निलेशरांनी 100 वेळा पाया पडेल. ते प्रदेश अध्यक्ष आहेत तर मी पण काय कमी नाही आहे. मी लहान माणूस असेल पण वाकणार नाही. मी फार लहान असेल त्यांच्यासमोर, ते माझी काही वाट लावू शकतील, उद्या माझं राजकीय जीवन संपवू शकतील, काही करू शकतील, पण एक सामान्य माणूस पण काही करू शकतो. ही ताकद जी आहे ना, ही मला त्यांना ते उद्या असं वाटू नये की आम्ही कोणालाही चेपू शकतो. उद्या कुठल्याही सामान्य माणसाला असं वाटू नये की बघा हे कोणालाही संपवू शकतात. अशी एक ताकद साहेब उभी राहते. जिथे अति तिथे माती होतच. म्हणजे तुम्ही ह्या कार्यकर्त्यांना नवसंजीवनी या संदेश मला दिलेले आहे. मला साहेब त्यांना एवढंच सांगायचंय, तुम्ही प्रत्येकाला दाबू शकत नाही. तुम्ही किती जरी मोठे असलात, मी किती जरी लहान असलो, पण मी तुमच्या समोर वाकणार नाही म्हणजे नाही. माझं कुठे चुकलेलं नाही. माझं चुकलेलं असेल ना, मी 100 वेळा पाया पडणारा माणूस आहे साहेब. मी निवडणुकीला निवडून आलो, मी साहेब बुके द्यायला गेलो त्यांना, त्यांच्या पाया पडलो. साहेब रिस्पेक्ट कसा ठेवायचा माझ्या वडिलांनी, माझ्या आई वडिलांनी मला शिकवलेलं आहे. पण तुम्ही मला रोज माझा गाळा दाबाल, रोज मला इथे टॉर्चर कराल आणि तुम्ही सांगाल की नाही आमचं काय, आम्ही तर असं जाऊ तसे जाऊ, असेल ना तुमच्याकडे ताकद. पण राणे साहेबांनी आम्हाला कधी वाकायला शिकवलेलं नाही, वाकणार पण नाही मी कधी. काही माझं बरं वाईट होईल ते देवावर आहे माझं सगळं. माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आहेत. माझं कोण काय करू शकतो साहेब. मी कोणी नसताना माझ्या घरात तुम्ही विचार करा, एवढे म्हणजे दाऊद पासून सगळ्यांच्या धमक्या आल्या माझ्या घरात साहेबांना. तेव्हा साहेब मला तो काळ आठवत असेल, तेव्हा आमचं घर नाही घाबरलं. उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, माझं घर पाडायला आले, हे घर पाडायला आले, तेव्हा आम्ही नाही डगमगलो साहेब. रवी चव्हाण काय करणार आहेत माझं हे वेळ ठरवेल. माझा काय त्यांच्याशी डायरेक्ट काय पर्सनल माझं त्यांच्याशी काय वाकडं नाही. तुम्ही चांगले वागा, मी चांगला वागणार. तुम्ही रिस्पॉन्स द्या, मी चांगला रिस्पॉन्स देणार. तुम्ही स्वतःला काहीतरी फार मोठं समजत असाल तर मी पण कोणापेक्षा काही कमी नाही. मी चुकलो तर मी माफी मागेन, पण तुम्ही वाकवायचा प्रयत्न कराल, मी असं सहज वागणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांचं आता एक असं मत आहे, लोकसभेला आम्ही युती करून लढायचं, विधानसभेला आम्ही युती करून लढायचं, आणि जेव्हा आमच्या निवडणुका येतात तेव्हा तुम्ही आपापसात लढा, असा आम्हाला संदेश आपापसात झुंजवण्याचं काम पक्षश्रेष्ठी करत आहे. आता थेट आरोप आता त्यांचे कार्यकर्ते आणि निवडणुकीत उभे राहणे संभाव्य उमेदवारच करू लागले. याबद्दल आपण काय सांगाल साहेब? साहेब हे सुरुवातीपासून होत आहे. हे जे तुम्ही म्हणताय ना, जेव्हा आम्ही युतीसाठी बसायचो मीटिंगसाठी, हेच त्यांचं म्हणणं होतं की साहेब तुम्ही तुमच्या निवडणुका काढून घेता, आमचं सगळ्यांचं मत तुम्हाला लागतं. आता जेव्हा आम्हाला तुमचं एक मत हवंय तेव्हा तुम्ही आमच्यामध्ये घोळ का करता, हाच विषय होता. म्हणून ती टांगती तलवार आमच्या उमेदवारांवर नको होती, म्हणून हा विषय होता. आणि साहेब आम्ही सगळे एकत्र राहिलो असतो. तुम्ही साहेब तुमचा अनुभव एवढा दांडगा आहे, मला एक सांगा कोणाची हिंमत झाली असती का बंडखोरी करायची? झालीच नसली, 100% झाली. जेव्हा आम्ही सगळे मिळून एकत्र इकडे लढतोय, कोण झक मारायला समोर जाणार होता? जाऊ शकला ना. त्याचं राजकीय जीवन उद्ध्वस्त झालं असतं.
एक संघ ताकद असली असती तर बंडखोरी करायची ताकदच कोणाची नव्हती. जर आम्ही सगळे एकत्र राहिलो असतो तर माझा विषय तेवढाच होता साहेब, ही कार्यकर्त्यांची लढाई आहे. आपण ते आपल्यासाठी मरमर मरतात, आपण त्यांच्यासाठी एवढं नाही करू शकत. ते काय मागतायत की तुम्ही एकत्र या, आपण त्यांच्यासाठी एकत्र नाही येऊ शकत. ते आपल्यासाठी काय काय करतात, किती दिवस ते आपल्यासाठी प्रचार करतात. त्यांना भूक तहान, कधी कधी आजारी असतात, कधी त्यांच्या घरी कोण आजारी असतो, कधी कोणाला आई वडिलांना डॉक्टरकडे घेऊन जायचं असतं, कधी त्यांच्याकडे पैसे कमी असतात, तरी आपला प्रचार करतात ते. आपण नाही त्यांच्यासाठी काय करायचं. हा साहेब माझ्या मनामध्ये फार राग आला मला की मला निवडून आणण्यामध्ये ह्या कार्यकर्त्यांचा हात आहे. कार्यकर्त्यांचा दबलेला आवाज तुम्ही बनला. असं नाही सर, मी बघा मी प्रामाणिक प्रयत्न करतो, बोलत शकत नव्हते साहेब. मी प्रामाणिक प्रयत्न करतो की कार्यकर्त्याचं नुकसान होऊ नये. पण जाणून बुजून कोण हे जर बाहेर बसून डोंबिवलीला बसून जर मी ठरवणार की इकडे निवडणुका होणार कशा ते मी ठरवणार का हो. 500 किलोमीटर लांब तुम्ही राणेंना घेतलं तर तुम्ही जबाबदारी राणेंना दिली पाहिजे निवडणुकीची. तुम्ही 500 किलोमीटर लांब बसून कार्यकर्त्याचं तुम्ही कसं ठरवता. जिल्ह्यात ज्येष्ठ नेतृत्व हे राणेच आहे त्या ठिकाणी. बघा साहेब, आम्ही तर मानतो, नाही जिल्हा पण मानतो. आता जिल्हा पण मानतो 100% साहेब. साहेब समीकरण काय, नारायण राणे म्हणजे सिंधुदुर्ग, हे महाराष्ट्रभरचं समीकरण आहे, वेगळं काही सांगायची गरज नाही. पण काही लोकांना असं वाटतं की मी कोणतरी राणेंपेक्षा मोठा होऊ शकतो, नारायण राणेंपेक्षा माझा शब्द चालला पाहिजे या जिल्ह्यामध्ये. तर साहेब असं होऊ देणार नाही. आमच्यासाठी जे आमचे दैवत आहेत तेच राहणार आमच्यासाठी. देव बदलायची सवय आम्हाला नाही किंवा बाप बदलायची सवय आम्हाला नाही, आणि ते होऊ देणार नाही. एकंदरीत साहेब आता आपण येऊया सावंतवाडी नगर परिषदेची निवडणूक आहे साहेब. या ठिकाणी शिंदे शिवसेना असू दे किंवा भाजपा असू दे किंवा उभाटा असू दे, काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, महाविकास आघाडीचे पण छक्न पडलेले आहेत. त्या ठिकाणी ते पण स्वतंत्र लढत आहेत. एक प्रतिस्पर्धी या ठिकाणी आहे शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजपा. आणि त्या ठिकाणी सावंतवाडी शहरामध्ये 3 वेळा प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी आले. पालकमंत्र्याची आजची 4थी व्हिजिट आहे. आणि काही ठिकाणी एखादा प्रभागच त्या ठिकाणी टार्गेट केला जातो. म्हणजे समजा संजू परब जिल्हा प्रमुखांचा प्रभाग टार्गेट केला जातो, दुसरे शहर प्रमुख आहे त्यांचा प्रभाग टार्गेट केला जाते. नेमकं आज त्या ठिकाणी नेमकं काय घडतंय, तुमच्यापर्यंत काय पोहोचलंय त्या ठिकाणी? साहेब मी तुम्हाला सांगतो, बीजेपीच्या इंटरनल त्यांच्या मीटिंगमध्ये असं ठरलंय की सगळ्या सीट गेल्या तरी चालतील, फक्त संजू परबला पाडा. संजू परबला टार्गेट हे मी तुम्हाला साहेब जाणीवपूर्वक 100% जे घडलेलं आहे तेवढंच सांगतो, खोटं सांगत नाही. कारण का संजू माझ्याबरोबर शिवसेनेत आला आणि स्टेटमेंट देण्यामध्ये, पक्षाची भूमिका मांडण्यामध्ये संजू कधी मागे नसतो. तो त्याच्या पक्षाची बाजू घेतो, तो जिल्हा प्रमुख आहे. आता नगरपालिका सावंतवाडी निवडणूक राहिली एका बाजूला आणि संजू परबला पाडण्यासाठी बीजेपी पूर्ण उतरली आहे मैदानामध्ये. म्हणजे एवढं, म्हणजे तुमचा पक्ष एवढा कमी झालाय की काय की एका वॉर्ड पुरता आला. त्याच्याच प्रभागात बैठक घेतली, त्याच्याच प्रभागामध्ये त्याला पाडण्यासाठी उद्या मी साहेब ती पत्रकार परिषद नंतर घेणार आहे की काय रेट ठरले त्यांची, काय यांची मीटिंग, काय मीटिंग मध्ये यांचं जे काय ठरतं ना ते सगळं माझ्या कानावर आलेलं आहे. मी ते पत्रकार परिषदेमध्ये सांगणार आहे शेवटच्या टप्प्यात. पण एका जिल्हा प्रमुखाला शिवसेनेच्या पाडण्यासाठी तुम्ही एवढे प्रयत्न करता, तेवढे प्रयत्न शहरासाठी झाला पाहिजे होते. आज 1 वर्ष सरकार आपलं येऊन झालेलं आहे. शहराच्या विकासासाठी तुमचं योगदान काय? रवी चव्हाण साहेब 2.5 वर्ष पालकमंत्री राहिलेले आहेत. तुमचं योगदान काय त्या सावंतवाडी शहरासाठी ते तरी एकदा दाखवा. तुम्ही असं नाविन्यपूर्ण काय केलं त्या शहरामध्ये, तुम्ही काय दिलं त्या शहराला, एकदा साहेब तुम्ही यादी काढा आणि आम्हाला सांगा. रवी चव्हाण साहेबांच्या कार्यकाळामध्ये हे सगळं आम्ही सावंतवाडीला दिलं. आता वर्षभराचं जे महायुती सरकार आहे, पालकमंत्री भाजपचे आहेत, हे आम्ही सावंतवाडी शहराला दिलं. एकदा जाहीर करून टाका ना. संजू परबच्या मागे लागण्याचं कारण एवढंच की तो शिवसैनिक आहे आणि पहिला तुमच्यावर प्रवेश केला, ज्यांनी पहिला माझ्यावर प्रवेश केला. आणि तो बोलतो ते आपल्यासारखं स्पष्ट बोलतो, काय गाळून बोलत नाही. ही त्याची चूक. आणि अख्खी बीजेपी आज कामधंदे सोडून फक्त संजू परबला पाडण्यासाठी तिकडे त्याच्या वॉर्डमध्ये प्रचार करते आणि बाहेरून जी काही लोक मागवली आहेत ती फक्त संजू परबना पाडण्यासाठी मागवली. लक्षात घ्या, एवढ्या किरकोळ गोष्टीवर ते आलेले आहेत आपलं राजकारण घेऊन.
साहेब कसं काम करायचं? पण साहेब तुम्हाला आज संजू परब भोवती जो चक्रव्यूह रचला गेलेला आहे, तो चक्रव्यूह संजू परब भेदेल असं तुम्हाला खात्री आहे? साहेब मी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पक्षाने सावंतवाडीच्या आणि रवी चव्हाण साहेबांच्या सहकार्याने जे काय ठरवलंय ते मी सांगणार नव्हतं, पण त्याचं दुप्पट जरी दिलं ना तरी संजू परब मोठ्या मताधिक्याने तिथे निवडून येणार, एवढं मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो. त्याचं काम आहे, त्याचं टच आहे, तो राहतो त्या प्रभागामध्ये, त्या प्रभागामध्ये त्यांनी कामं केलेली आहेत, लोकांशी संपर्क ठेवलेला आहे, इतक्या लहानाचा मोठा त्या शहरामध्ये झालेला आहे. हे लोकांना काय वाटतं मला माहित नाही. तिथेच राहून झालेलं आहे. हे काय शेवटच्या 8 दिवसामध्ये मिटिंग घेऊन हे काय लहानपणी ज्याचं लहानपण तिकडे गेलं अशा माणसाला तुम्ही पाडायला, अशा अख्खा पक्ष तुमचा एका व्यक्तीला पाडायला तिकडे सक्रिय आहे. अख्खी नगरपालिकेची निवडणूक आम्ही हरलो तरी चालेल, पण संजू परब पडला पाहिजे, ही भाषा आहे त्यांची. तरी मी तुम्हाला सांगतो, चक्रव्यूह वगैरे काय नाही, संजू फार हुशार आहे. त्यांनी चक्रव्यूह भेदायचा कसा हे अगोदरच व्यूहरचना त्याच्याकडे आहे. आम्ही हे सगळे चक्रव्यूह भेदणार. संजू परब मोठ्या मताधिक्याने तिकडे निवडून येणार. साहेब काळ्या दगडावरची रेघ आहे. आमचा विश्वास आहे जनतेवर आणि संजू परबच्या कामावर. सावंतवाडीतील जनता, शहरातील जनता दीपक केसरकरचं नेतृत्व म्हणून गेली अनेक वर्ष त्या नगरपालिकेवर दीपक केसरकरची सत्ता होती. मध्यंतरीचा 2.5 वर्षाचा काळ फक्त बदलला, म्हणजे भाजपचे संजू परब त्या ठिकाणी व्यवस्थित बसले. आता एकंदरीत तुम्हाला जनमताचा कानोसा घेतल्यानंतर सावंतवाडी शहरातील लोक असं बोलतात की सावंतवाडीतील शहरातील जनता आजपर्यंत दीपक केसरकरांच्या पाठीशी राहिली. शहरातील मतदानावरून ते दिसून आलेले आहे, अनेक वेळा दिसून आलेले आहे. यावेळी तशीच साथ आज दीपक केसरकरांना सावंतवाडीतील जनता संजू परबला देतील. सन्मान्य केसरकर साहेबांचे आशीर्वाद संजू परबवर 100% आहे. त्यांचा विश्वास संजू बरोबर आहे आणि पाठबळ आहे. केसरकर साहेबांनी त्यांची पूर्ण ताकद लावलेली आहे संजूच्या मागे, म्हणून त्यांच्या आशीर्वादाने आणि संजूच्या कामावर नगराध्यक्ष पदाच्या वेळेला त्यांनी जे काम केलं आणि शिवसेनेचा जो तिकडे जे काही प्रभाव आहे, हे सगळा विषय एकत्र केल्यामुळे संजू परब तिकडे 100% निवडून येणार आणि केसरकर साहेब त्याला निवडून आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असेल, एवढंही मी तुम्हाला सांगतो. कारण का ते शहर केसरकर साहेबांना मानतं मनापासून. आम्ही इतके वर्ष राजकारणात आहोत, आम्ही बघितलं सावंतवाडी म्हणजे केसरकर साहेबांचं शहर. ते एवढे मानतात त्या शहरातली लोक त्यांना की केसरकर साहेबांनी तसं केलंही आहे ना, त्यांच्या कार्यकाळामध्ये तसं झालंही आहे. म्हणून मला अशी इच्छा म्हणण्यापेक्षा म्हणून मला असं वाटतं की ह्या वेळेला आत्ताचा रिझल्ट, आत्ता जर तुम्ही मला विचारला आत्ता कंडिशन काय, तर बाकी कुठल्या नगर परिषद नगरपंचायत बद्दल मी बोलणार नाही. पण साहेब सावंतवाडी आज बऱ्यापैकी शिवसेनेच्या माध्यमातून पुढे आहे. म्हणजे सावंतवाडी शिवसेनेची सत्ता बसेल, 100% बसणार, सगळीकडे बसणार साहेब. इव्हन शहर विकास आघाडी जिंकणार कणकवलीमध्ये. नाही, आता त्यावर आपण शहर विकास आघाडीचं बोललात. ज्या मतदारसंघात साहेब आपण आमदार आहात, कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार आहात, आज मालवण नगर परिषदेच्या या ठिकाणी निवडणूक आहे. आज मालवणमध्ये पण तसंच घडलेलं आहे. तुम्ही आज बीजेपीच्या विरोधात लढताय त्या ठिकाणी. शेवटच्या क्षणाला बीजेपीने आपले सगळे उमेदवार जाहीर केले नगराध्यक्ष पदापासून. तुम्ही तर त्यावेळी तयारी केली, ऐनवेळी तुम्हाला या रणांगणात उतरावं लागलं. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही युतीची वाट पाहत होता, पण युती अखेर झाली नाही. त्या ठिकाणी सध्या तुम्ही प्रतिस्पर्धी कोणाला मानता, उभाटा शिवसेनेला की बीजेपीला? इथे म्हणताय मालवणमध्ये? मालवणचं साहेब मालवणमध्ये बघा कसं झालेलं आहे. आम्ही फक्त डेव्हलपमेंट हा विषयावर कॉन्सन्ट्रेट केला आहे. आम्ही फक्त त्याच्यावर लक्ष दिलं. कोण आमच्या स्पर्धेत आहे इकडे, आम्ही त्याच्यावर अजिबात लक्ष दिलेलं नाही. मी एक डेव्हलपमेंट प्लॅन बनवलाय जो मी आता 2-3 दिवसामध्ये शहराच्या सगळ्या नागरिकांसमोर ठेवणार आहे. मॅनिफेस्टो आम्ही तयार केलाय. आमचा मॅनिफेस्टो तुम्ही एकदा बघाल तर तुम्हाला वाटेल की हा काय साधारण फक्त बोलण्यासाठी कॉन्क्रिटीकरण वगैरे गाटार बांधणं अजिबात नाही. दर्जेदार शहर आणि दर्जेदार राहणीमान, सुधारलेलं राहणीमान आपण अजून कसं चांगलं करू शकतो ह्यासाठी आम्ही एक तज्ज्ञांना घेऊन एक प्लॅन बनवलेला आहे ह्या शहरासाठी. आमचं पूर्ण लक्ष मालवणमध्ये हे जीवनमान सुधारवण्यासाठी, आलेला पर्यटक, स्वच्छता, घनकचऱ्याचा प्रकल्प, अंडर वॉटर ट्रीटमेंट प्लांट, सगळ्या म्हणजे 18 एम्युनिटीज ज्या काय असतात त्या सगळ्या पूर्ण, नगरोत्थानचा निधी मोठ्या प्रमाणामध्ये इकडे आणावा, टुरिझमच्या माध्यमातून हा सगळा किनारपट्टीचा भाग आहे तो सुशोभित करावा,
त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही प्लॅनिंग ऑलरेडी सुरू आहे. 200-250 कोटीचे प्रोजेक्ट ऑलरेडी सुरू आहेत. मालवणमध्ये साहेब आम्ही राजकीय लढाई ही समजत नाही. डेव्हलपमेंट चांगलं कोण करू शकतो, विकास जास्त कोण तुमच्यापर्यंत आणू शकतो. आता साहेब मी आमदार आहे, इथे नगर विकास खातं हे सन्मान्य शिंदे साहेबांकडे आहे. मी आमदार म्हणून नगरपालिकेच्या आमच्या नगराध्यक्ष ज्या होणार आहेत त्यांनी मला काम दिलं, तर साहेब माझ्याकडून ते चॅनल सोपं त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. कामं लवकर होऊ शकतात. कुठे फाईल अडकली तर मी साहेब माझं जे काय तिकडचं वजन म्हणा किंवा कॉन्टॅक्ट वापरून तिकडे मी काम करून देऊ शकतो. डबल फास्ट काम होऊ शकतं. इकडे साहेब म्हणून आम्ही कोणावर टीका केली नाही. इथे आम्हाला कोणी स्पर्धक वाटत नाही. आमची स्पर्धा फक्त आमच्याशीच आहे, ती पण विकासासाठी, की हे सगळं जर आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो तर आम्हाला 5 वर्षाची संधी द्या, एवढंच आम्ही लोकांसमोर मागतोय. बाकी कोण शर्यतीत उभा आहे, आता उभाटातून तुम्ही बघितलं जे उभे आहेत ते बीजेपीतून तिकडे गेलेले आहेत. आणि जे बीजेपीचे उमेदवार आहेत, नवरा बीजेपीत होता पण मिसेस बीजेपीत नव्हती. त्या उमेदवारी मिळायच्या अगोदरपर्यंत सांगत होते मी काय बीजेपीच्या नाही. लक्षात आलं. आणि त्यांचा फॉर्म तुमच्याकडे काही लोक आले माझ्याकडे, त्याही आल्या होत्यात ना. म्हणजे मी त्यांना फोन केला होता उमेदवारीसाठी. मी कशाला, मी खोटं नाही सांगणार, मी फोन केला होता. तो भाग नाही, कारण मला तेव्हा सांगण्यात आलं होतं की हे सगळं, तेव्हा पॉलिटिकल सिनारिओ, हे 2 महिन्यापूर्वीचं म्हणतोय, तेव्हा काही सिनारिओ नव्हता असं काय पॉलिटिकल. तर हे सगळं होतच ना. पण इकडे लढाई मला असं वाटतं आमच्यामध्ये आणि उबाटामध्ये जास्त होईल. बीजेपी 3ऱ्या क्रमांकावर राहील, कारण का उभाटाची अजूनही इकडे जी पकड आहे ती बऱ्यापैकी आहे. म्हणजे दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि आम्ही जे काही मागच्या वर्षभरात केलं त्याच्यासाठी आम्ही मतं, आम्ही हे सगळं केलंय आणि म्हणून आम्ही मतं मागतोय. बीजेपीकडे तसं सांगण्यासारखं इकडे काहीच नाही. त्यांच्याकडे काही हेच नाही. त्यांनी पर्सनल जे नगरपालिकेला स्वतःचं उदरनिर्वाह साधन ज्यांनी समजलं अशा लोकांना उमेदवारी दिली, ते लुटमार करायलाच जाणार नगरपालिकेत. म्हणून बीजेपी ही आताच 3ऱ्या क्रमांकावर आलेली आहे. फाईट होणार आमच्यामध्ये आणि उभाटामध्ये. एकंदरीत साहेब संपूर्ण बघितलं, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सध्याची घडामोड बघितली, 1990 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायण राणे साहेबांनी जेव्हा प्रवेश केला आणि नारायण राणे साहेबांना शिवसेनेची उमेदवारी जेव्हा जाहीर झाली आणि त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये एक नवं चैतन्य होतं, वेगळं एक वातावरण होतं साहेब. ते आम्ही त्यावेळी जवळून पाहिले. एक नवं चैतन्य होतं, वेगळं वातावरण होतं. आणि सध्याची सिंधुदुर्गातली घडामोड आणि आपण ताट मानेने आणि खंबीरपणे उभे राहिलेले असताना आणि तुम्ही जे काय आहे ते जाहीर सांगून टाकलं असताना, तसेच आज नवं चैतन्य या कुडाळ मालवण मतदारसंघात तुमचं जे आहे, किंबहुना संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण कणकवलीबाबत घेतलेली भूमिका शेवटच्या क्षणी जाऊन की शहर विकास आघाडीला तुमची शिवसेना मदत करणार, ही तुमची शेवटची टोकाची भूमिका. म्हणजे आपल्या भाजपच्या मित्रपक्षाच्या बरोबर विरोधात लढणारी शहर विकास आघाडी, त्यांच्या विरोधात आपण लढताय. आणि हे एकंदरीत संपूर्ण दबलेला जो शिवसैनिकांचा आवाज होता, म्हणजे नारायण राणेंचा शब्द अंतिम, त्या शब्दाला युती हवी होती, मात्र ती युती नाकारण्यात आली आणि त्याचा कुठेतरी तुम्हाला दुःख झाला. आणि या दुःखातून हे सगळं उभं राहिलं. आणि त्यामुळे जे शिवसैनिकांचं 1990 वेळी ज्या निवडणुकीत शिवसैनिक ज्या ईर्षेने ज्या जिद्दीने पेटून उठले होते, तेच या निवडणुकीत कुठेतरी चित्र दिसते. तुम्हालाही तसंच वाटतं का साहेब? नाही साहेब, मी तुम्हाला सांगतो, साहेबांचा शब्द या लोकांनी ठेवला नाही. मला फार प्रचंड त्रास झाला त्या विषयाचा. मला आवडलं नाही, अजिबात आवडलं नाही. आणि म्हणून राणे साहेबांचे आशीर्वाद घेऊन मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये उतरलो. मला साहेब उगाच कोणतरी अन्याय करतंय ना, ते मला सहन होत नाही. कोणतरी रोज आपल्याला कमी लेखतं, कमी करायचा प्रयत्न करतोय, दाबायचा प्रयत्न करतोय, साहेब मला ते सहन होत नाही. मग मी माझं काय होईल ते होऊ दे, माझा जीव गेला तरी चालेल, पण मग मी समोरच्याला सोडत नाही. त्यांनी चुकीच्या माणसाला साहेब उगाचचा परत जागवलं. मी काही बोलत नव्हतो. तुम्ही बघा मला साहेब, वर्षभरामध्ये तुम्ही मला एकही तुमचं माझं बाईट असं कुठे तुम्हाला दिसणार नाही. आम्ही शांत बसून आमचं काम करणारे लोक आहोत, पुढेही काम करणार. पण तुम्ही रोज आम्हाला संपवण्यासाठी वाटेल ते कराल. आणि साहेब आता सध्या रवी चव्हाण साहेब काय करू शकतात हे काय मला वेगळं सांगायची काही गरज नाही. तरी मी ठरवलं मी ह्यांच्यासमोर नाही वागणार. काही जरी झालं तरी चालेल, मी एकटा राहिलो तरी चालेल, काही नाही मिळवलं तरी चालेल आयुष्यामध्ये, सगळं माझं गेलं तरी चालेल, पण मी त्यांच्यासमोर वागणार नाही आणि अजिबात वागणार नाही. कार्यकर्त्यांसाठी तर जीवाचं काही करीन मी,
कारण का ते आहेत म्हणून आम्ही आहोत. कार्यकर्ता नसेल तर निलेश राणे काहीच नाही. त्यांच्यामुळे मी निवडणुका जिंकलो, त्यांच्यामुळे मी 10 वर्ष तरलो. माझ्या अनेक केसेसमध्ये ते स्वतः माझ्या बरोबर उभे राहिले, राजकीय केसेस ज्या आमच्यावर झाल्या. असं असताना तुम्ही रोज आमच्या सहकार्यांना दाबायचा प्रयत्न कराल, त्यांच्यावर अन्याय करायचा प्रयत्न कराल. म्हणून मी ठरवलं साहेब की मी नाही सहन करणार. काही झालं तरी, किती जरी काही किंमत मोजावी लागली तरी चालेल, ह्यांना मी जशाच तसं उत्तर देणार. मी नाही थांबणार. साहेब, काही झालं तरी शेवटी राजकारणात भावकीही येते आणि तुमच्या छोटे बंधुराज कणकवली मतदारसंघातून निवडून आलेले आहेत, त्या आज ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत आपण शहर विकास आघाडीच्या नावाला आज त्या ठिकाणी पाठिंबा दिला. आणि पाठिंबा दिला एवढंच नाही तर त्या ठिकाणी आपण जाऊन भाषण करून त्यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटनही केलं. म्हणजे कुठेतरी ही ठिणगी वरिष्ठ कधी तुमच्या कुटुंबात पाडतायत असं कुठेतरी तुमच्या मनाला जाणवतंय. तुम्हाला हे करणं भाग पडलं साहेब. या सगळ्या गोष्टी मनात नसताना पण काही मोहन तुम्हाला करावे लागले असतील, कारण पक्षासाठी करावे लागतात साहेब गोष्टी. करावे आज या दोन लागतात ना साहेब. राजकारणामध्ये सगळंच करावं लागतं. कधी मनाला पटतं, कधी मनाला पटत नाही. पण माझ्याकडे चॉईसच ठेवला नाही की तुला या तर मरावं लागेल आणि जिवंत राहायचं आहे तर आम्ही सांगू तसं जिवंत राहावं लागेल. हे साहेब मला मान्य नाही, मान्य होणार देखील नाही. मी गप्पच होतो, काही बोललो नव्हतो. पण ही जी पद्धत आहे ना साहेब, मी तुम्हाला बोललो आज कणकवलीमध्ये मला का प्रचार करावा लागतो. समीर माझा घरचा आहे साहेब, घरचाच होता. घरगुती संबंध. आज माणूस का करतो, जेव्हा तुम्ही चारी बाजूनी एका माणसाला संपवायचा प्रयत्न करताय, त्याचं करिअर खराब करायचा प्रयत्न करताय आणि कसले कसले प्रयोग करताय, म्हणजे मी साहेब तुम्हाला कॅमेरावर सांगू शकत नाही. त्यांना वाटलं की इतर घाबरतात तसा निलेश राणे घाबरेल. मी काय तसा घाबरणारा साहेब व्यक्ती नाही, घाबरणार देखील नाही. आणि साहेब ते म्हणतात ना कुठेतरी की भिजलेला माणूस हा पावसाला घाबरत नसतो. हे सगळं मी बघितलेलं आहे. सगळे संघर्ष मी माझ्या साहेबांबरोबर राहून बघितलेले आहेत. तुम्ही आम्हाला काय घाबरवणार आहे, कुठे वाकवणार आहे तुम्ही आम्हाला. ते दिवस गेले, तेव्हाही झालं नाही तर आता काय होणार आहे. माझं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जेव्हा तुम्हाला वाटलं ना की घरामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, तेव्हा तुम्ही थांबवायला पाहिजे होतं. ती माणुसकी तुम्ही दाखवायला पाहिजे होती. रवी चव्हाण साहेबांनी ज्येष्ठत्व म्हणून. पण तुम्ही अजून त्याच्यामध्ये लावालावी केली आणि टोकाची भूमिका घ्यायला भाग पडलं. ते मनाला कुठेतरी लागलं की आम्ही लोकांचे कुटुंब जोडलेच आहेत. आम्ही कधी, तुम्ही विचार करा, कधी आम्ही कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये जात नाही, कोणाच्याच नाही. तुम्ही पर्सनल झालात तर मग मला पर्सनल व्हावं लागणार. आणि तुम्ही कोण आहात घाबरवण्यासाठी? राण्यांना घाबरवणार तुम्ही? एवढं सोपं नाही साहेब. आम्ही घाबरणारी जात नाही, लोक नाही, माणूस नाही. पण नाईलाजाने राजकारणामध्ये काही गोष्टी कराव्या लागतात, मनाला पटत असतील किंवा पटत नसतील. पण एकदा स्टँड घ्यायचा ठरवला, चॉईसच दिली नाही की निलेशला संपवा. अरे निलेशला का संपवा? काय केलं निलेशने तुमचं? एवढं मला कारण सांगितलं असतं ना साहेब, मी स्वतः बाजूला झालो असतो. तुम्ही गपचूप रोज मागून वार करत बसणार, आमचीच लोक इथे प्रचाराला पाठवणार, भाजपमधली असेल किंवा कुठली आमचे सहकारी असतील. तुम्ही एका समोर एक उभे गेलेत, आमचेच, हे सगळे आमचेच भावंड आहेत, आमच्याच घरातले आहेत, सर्व राणे समर्थक, सगळे राणे समर्थक आहेत. एकावर एक उभे गेलेत आणि तुम्हाला काय वाटलं आम्ही तुमच्याबद्दल चांगलं बोलणं? तुमचा हेतू काय हा जनतेला कळला पाहिजे ना, म्हणून निलेश राणे एवढं बोलतोय साहेब. नाही तर मला अजिबात, तुम्हाला माहिती आहे आपण आता विकासाचा अजेंडा ठेवला डोक्यात, तेवढंच मी काम करतो. पण हे जर जनतेला कळलं नाही तर ह्या लोकांना काय वाटेल, अरे निलेश असा का वागतो? माझ्याबद्दल गैरसमज करणं फार सोपं आहे साहेब, इतके वर्ष आपण बघितलंय. मला सांगणं भाग आहे की समोरून रोज वार केले जात आहेत, तर मला स्वतःला वाचवण्यासाठी सोडा. आता मी वार केल्याशिवाय साहेब माझ्याकडे पर्याय उरला नाही. हा माझा विषय. त्याच्या पलीकडे माझं वैयक्तिक कोणाशीच वाद नाही, नसणार. कदाचित काही जरी झालं तरी मी राजकीय जे काय चाललंय ते पुढे कंटिन्यू होणार नाही याची काळजी घेणार. म्हणून हे साहेब आता थांबलं पाहिजे. उद्या परत जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे साहेब, हा वणवा लागू नाही.
एका व्यक्ती एका पक्षातला असल्यामुळे कुठल्याही पदावर असू दे, तो कुठल्याही मोठ्या पदावर असू दे, तुम्ही एका पदावर गेल्यानंतर हे पुढे कंटिन्यू झालं नाही म्हणून हा स्टँड घ्यावा लागतो साहेब. कार्यकर्त्यांसाठी, स्वतःसाठी हे सगळं घेणं भाग आहे. एवढंच फक्त साहेब या निमित्ताने सांगतो. राजकारण होत राहतं, पण जिव्हाळा जो असतो, आपुलकी जी असते, अनेक वर्षांचे संबंध असतात, ते राजकारणामुळे तुटले सिंधुदुर्गातले एका व्यक्तीमुळे, आणि ते ह्या वेळेला तुटले. आजपर्यंत असं झालं आजपर्यंत 35-40 वर्ष झालं नाही. कार्यकर्ता आपसात किती जरी भांडला तरी निवडणुकीच्या मिरवणुकीमध्ये एकत्र नाचले, एकच झेंडा उचलला, एकच कुटुंबाबरोबर ते सगळे राहिले, मिठाई एक दुसऱ्याला भरवली. आज पहिल्यांदा हे चित्र झालं. एका व्यक्तीने हे सगळे 4 गट पाडले, आपापसात झुंजवलं, सर्वांना झुंजवलं, गट पाडले, सगळ्यांनी एकमेकांसमोर लढवलं. हे साहेब चुकीचं झालं. साहेब आता राहिला प्रश्न, आपण आता कणकवली मतदारसंघात शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय. आपलेच चौकी आहेत, आपलेच मित्र आहेत, आपलेच सगळे कुटुंबातले व्यक्ती आहेत, त्यांच्या विरोधात म्हणजे महाभारतासारखं झाले, दोन्हीकडनं आपलेच आहे. आता या विरोधात आपण त्यांच्या विरोधात शस्त्र उचलताना किंवा वार करताना मनाला वेदना होत असणार, पण या ठिकाणी तुम्हाला पक्ष बनून भूमिका त्या ठिकाणी मांडावीच लागणार. तुम्हाला आता काय वाटतं, कणकवलीत नेमकं काय होईल? साहेब तिथे अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आहे. मागच्या नगराध्यक्षांनी जे काही एक वातावरण म्हणा, कामाची पद्धत म्हणा, त्याबद्दल एक अँटी इन्कम्बन्सी आहे. एक लोकांमध्ये त्याबद्दलचा रोष म्हणा किंवा त्यांना काही गोष्टी आवडल्या नाही, नाराजी आहे. त्याच्या समोर आमच्या उमेदवाराकडे सहानुभूती आहे, सिंपती आहे, आणि लोकांना वाटतं नाही या बिचाराला एक संधी दिली पाहिजे. कारण का जे त्यांनी ह्या बाजूचं बघितलं ते त्यांना आवडलेलं नाही. आता आम्ही तिकडे पण जे मालवणसाठी करतोय तसंच कणकवलीसाठी आम्ही काय करून देऊ शकतो, एक डेव्हलपमेंट प्लॅन तिकडेही बनवलेला आहे. आज साहेब जे कणकवलीचे 15 पॉईंट तुम्ही काढा, जी आश्वासनं 10 वर्षात दिली गेली होती, एकही पूर्ण झाली नाही. पूर्ण केली गेली एकही नाही. जेव्हा सत्ता आपल्याकडे, पद आपल्याकडे, सगळं आपल्याकडे असून सुद्धा जी 15 कामं 10 वर्षापूर्वी आपण सांगितली होती ती अजूनपर्यंत का झाली नाही? त्या शहराची गजबजाट का झाली? सुटसुटीत शहर का झालं नाही? आज तिकडचे ठेकेदार काय म्हणतायत, तिकडचे केळेवाले, बाजारपेठेतील लोक, खालचे हॉकर, ते काय म्हणतायत? एकदा साहेब तुम्ही ऐका ते काय म्हणतायत ते, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल ही निवडणूक कुठल्या स्तरावर जाईल आणि काय काय स्तरावर मतदान होईल. आम्ही जे झालं नाही त्याच्यापेक्षा दुप्पट चांगलं कसं देऊ शकतो हेच आम्ही कमिटमेंट करतोय. 10 वर्षात झालं अजिबात नाही. हे फक्त विकासाचं विजन घेऊन जाणार, आणि जे 10 वर्षात शब्द त्यांनी दिले पण ते केले नाही ते आम्ही पूर्ण करणार. त्यांनी दिलेली वचन आता तुम्हाला पूर्ण, प्लस आम्ही जे काही मॅनिफेस्टोमध्ये तयार करू, वचनपत्रामध्ये तयार करू, एक चांगलं जागतिक शहर देण्यासाठी आम्ही ते सगळे प्रयत्न जसे मालवणसाठी करणार तसेच कणकवली शहरवासी यावेळी 100% परिवर्तन करणार, यावर आपण ठामा. दिसतंय साहेब की जनता आम्हाला आशीर्वाद देणार आणि चांगल्या फरकाने संदेश पारकर निवडून येतील असं दिसतंय, सध्या तरी दिसतंय. यानंतर आता साहेब शेवटचा प्रश्न आहे. आज वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये तशीच अवस्था आहे, म्हणजे ती स्थिती आहे. भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना, इतर पक्ष या ठिकाणी लढत आहेत. काय लढत, कशी लढत होईल असं आपल्याला वाटतं? साहेब केसरकर साहेबांचं तिथे जे काही जो प्रभाव आहे आणि जे उमेदवार निवडले ते चांगले उमेदवार निवडलेत असं मी समजतो. मी अजूनपर्यंत वेंगुर्ल्यात गेलेलो नाही, पण जो आढावा मी फोनवर आणि काही सहकारी जे मला भेटायला आले त्यांनी मला दिला, त्यावरून परिस्थिती वेंगुर्ल्याची चांगली आहे आणि शिवसेना तिकडे 100% निवडून येईल अशी परिस्थिती आहे. उमेदवार चांगलं काम करतायत, पारदर्शक आहेत. एका बाजूने आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार चांगलं काम करतायत. सगळ्या ह्या ज्या काही माझ्याकडे माहिती आल्या त्याच्यामध्ये वेंगुर्ला नगरपंचायत ही पण, नगर परिषद ही पण शिवसेनेकडे येऊ शकते. जनतेने आशीर्वाद दिला आणि ते देतील अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यातील आज चारही घेणार साहेब, चारही तुमच्या ताब्यात, चारही जनता आता सगळं बघते. कोणाला संधी दिल्यावर आपल्याला काय मिळालं. मालवणमध्ये तर मीच स्वतः आमदार आहे, केसरकर साहेब तिकडे आमदार आहेत. आमदार हा कसा त्या व्यवस्थेमध्ये सर्वात जवळ असतो, जवळ ठेवायचा असतो, लोकांना चांगलं माहिती आहे.
म्हणून आमदारांच्या मतदारसंघामध्ये काय बदल होईल असं काय वाटत नाही, कारण का व्यवस्था बिघडणार. एक जी मंत्रालय, विधान भवन, हे सगळी एक व्यवस्था असते साहेब. कणकवलीमध्ये त्यांना बदल हवाय, कारण का 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी, कमिटमेंट सगळ्या फेल गेलेल्या आहेत, नाराजी मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारांबद्दल आहे. ह्या सगळ्या गणितात जर तुम्ही एक सगळं गणित बघितलं तर साहेब संदेश पारकर 100% आणि बाकीच्या 3 ठिकाणी, कारण का आमदार आम्ही आहोत, आम्ही कामं करून घेतो, करून घेणार आणि जे कमिटमेंट दिले ते पूर्ण करणार. ह्याच्यासाठी मी आणि केसरकर साहेबांनी शब्द दिलेला आहे. जनतेचा विश्वास आमच्यावर राहील असं आम्हाला 100% खात्री आहे. या ठिकाणी आपण जिल्ह्यातील एक नगरपंचायत कणकवली आणि सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण हे नगर परिषद, या 4ही नगर परिषद आणि एक नगरपंचायत या ठिकाणी सन्माननीय आमदार निलेश राणे यांच्याकडनं आढावा घेतला, त्यांच्याकडनं जाणून घेतलं या जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती काय आहे आणि एकंदरीत ही जिल्ह्यात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे ती कोणामुळे झाली आहे आणि कशामुळे झाली. या जिल्ह्यावर आज तगायत असं म्हटलं गेलं की 1990 पासून आजपर्यंत या जिल्ह्यात सन्माननीय नारायण राणे आले आणि नारायण राणे वासियांचा हा पूर्ण जिल्हा झाला नाही, कोकण झालं. असं कोकणाचे नेते म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात नेते, नंतर महाराष्ट्राचे साहेब मुख्यमंत्री पण झाले. म्हणजे कोकणाचे नेते बुलंद आवाज, म्हणजे आज कुठेही विदर्भात जावा, पश्चिम महाराष्ट्रात जावा, उत्तर महाराष्ट्रात कुठेही जावा, त्या ठिकाणी नारायण राणेंचं नाव घेतलं काही आदराची वागणूक मिळते. अशा नेत्याचं या जिल्ह्यात नाव असताना आणि त्या नेत्याने सिंधुदुर्गात देऊन सांगितलं असताना युती होणारच, त्यांच्या शब्दाला कुठेतरी छेद देण्याचा कोणीतरी प्रयत्न केला आणि त्या छेद देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात सन्माननीय आमदार निलेश राणे उभे राहिले. आपल्या बाबांचा झालेला अपमान आणि ज्यांनी कोणी बाबांचा शब्द मोडला त्या ठिकाणी मी 100% ठामपणे उभा राहणार आणि त्या विरोधात उभे राहिलेत आणि ठिकाणी जाहीरपणे त्या व्यक्तीचं नाव पण सांगितलं की या जिल्ह्यातील युती ही सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांमुळे यांच्यामुळेच झाली नाही. पालकमंत्री हे होकारार्थी जरी असले तरी एकीकडे प्रदेशाने काय सांगितलं की जिल्हाध्यक्ष सांगतील, मंत्री सांगतील, मी फक्त मम म्हणणार. त्यांनी मम म्हटलं की आदेश दिले हे त्यांनाच माहिती असणार, ते जिल्हाध्यक्षांना माहिती असणार, पालकमंत्र्यांना माहिती असणार. नेमकं रवींद्र चव्हाणांनी या जिल्ह्यातील युतीबाबत काय सांगितलं, की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलं, काय सूचना दिल्या होत्या, ही सर्व परिस्थिती त्याच लोकांना माहिती असणार, पालकमंत्र्यांना माहिती असणार, जिल्हाध्यक्षांना माहिती असणार. रवींद्र चव्हाण आज जिल्हाध्यक्ष नाकारत असले की रवींद्र चव्हाण साहेबांमुळे युती तुटली नाही असं जरी नाकारत असले तरी स्थानिक कार्यकर्त्यांची आम्ही जाणून घेतलेल्या मतानुसार स्थानिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी युती व्हायला हवी होती असंच स्थानिक कार्यकर्त्यांचं मत होतं. ते स्थानिक कार्यकर्ते म्हणतात लोकसभेला आम्ही एकत्र लढायचं, विधानसभेला आम्ही एकत्र लढायचं, ज्यावेळी आमची निवडणूक येते तेव्हा तुम्ही आपापसात आम्हाला झुंजवण्याचं काम का करतात, त्या ठिकाणी तुम्ही युती का करत नाही, ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची, मतदारांची आणि उमेदवारांची त्या ठिकाणी भावना असते आणि तीच भावनेला कुठेतरी वाट मोकळी करून देण्याचं काम आमदार निलेश राणे यांनी केलं. एकंदरीत जिल्ह्याची एकंदरीत परिस्थिती आपण या ठिकाणी जाणून घेतली. कॅमेरामॅन नाना धोंडसह, मुख्य संपादक सीताराम गावडे, कोकण लाईव्ह ब्रेकिंगसाठी मालवण.